नमस्कार सर्वांना। आज आपण मस्त अशी बनवूया 2 वाटी मैद्यापासून मस्त अशी खारी। तर खारी बनवण्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतला, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं, क्रंच करून ओवा टाकला, क्रश केलेला ओवा टाकला, त्याच्यानंतर 2 चमचा तेल टाकले आणि आता मी हे पीठ हळूहळू करून मस्त असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे। मंडळी, तुम्ही कधी खारी घरी बनवून बघितली का हो? नक्की ना, बनवून बघा बरं एकदा अशी खारी। तर हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं। पीठ मळून झाल्यानंतर लगेच मी याच्यात 2 चमचे मैदा घेतला, अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आणि 2 चमचे आपलं तेल घेतलं आणि छान असा साठा तयार करून घेतला। आता मी छान अशी मैद्याची चपाती लाटून घेतली, त्याच्यावरती अजून एक दुसरी चपाती लाटलेली ठेवली। अशा पद्धतीने साठा लावून घेतला, एकावर एक लावून आणि साठा लावून घ्यायचा। मंडळी बघा, इतकं सुंदर अशी छान अशी खारी घरच्या घरी जर मिळत असेल तर कशाला उगाच बाहेर आणायची, नाही का? कधीतरी असं आपल्या घरी पौष्टिक बनवून बघायचं, म्हणजे छान, नाही का? तर बघा, मस्तपैकी छान पद्धतीने माझा आता हा खारीसाठी छानपैकी 4 पदरी मी लेअर करून घेतले आणि छान असं तुपाचा साठा लावून परत एकदा लाटून घेणार आहे आणि छानपैकी वड्या करून घेणार आहोत आपण। बघा, मला त्याच्यावर जमत नव्हतं म्हणून मी असं चॉपरच्या सहाय्याने मोठं असं हे लाटून घेतलं, जेणेकरून जास्त जाड अशा खाऱ्या नको व्हायला, की जास्त वेळ लागेल ना मग ते तळायला आपल्याला तेलामध्ये, त्याच्यामुळे। तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असे चौकोन खारी करून घ्यायच्या आणि छानपैकी मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये, बरं का? बघा, अशा पद्धतीने तुम्ही आपली जे उलटणीच्या सहाय्याने घरगुती सामानातून मस्त अशी कटिंग करून घेतली आणि छान असा मी एकदम गॅसची फ्लेम आहे ना, अजिबात फास्ट करायची नाही, अशा छोट्या फ्लेममध्ये मस्त अशा मी खारी तळायला ठेवली। अजून एक पद्धत दाखवणार आहे। डायरेक्ट मोठा गोळा घेतला आणि तो लाटायचा, परत साठा लावायचा। जर चौकोन करा, असं करा, तसं करा, करून आलटून पालटून पाहिजे तितके लेअर करून घ्यायचे। आणि काय मग मंडळी, तुम्ही विचारूच नका, त्या खारीला मजाच वेगळी असते, बरं का? बघा, अशाच पद्धतीने ते झंझट नसतं। मी पद्धत दाखवली, मला ती पद्धत जास्त आवडते, बरं का? हे म्हणजे एकावर एक चपाती ठेवण्याची, पण ठीकच आहे। पण बघा, इतक्या सुंदर माझ्या खारी झाल्या आहेत ना। तुम्ही खारी एन्जॉय करा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चला मंडळी। धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय। वाह, खूप। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।